हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि बघा, इथे माझी सकाळची सुरुवात झालेली आहे कामांपासून. आणि आज परत मी घरची साफसफाई करायला काढलेली आहे. तुम्ही म्हणाल किती घरची साफसफाई करत राहते, पण बघा, तुम्हीच बघा हे किती घाण आहे. अक्षरशः नाही का, हे पंख्यावरची घाण म्हणजे रूम पूर्ण आमची खराब झाली. जिथे तिथे जाया जळमट्या बसतात. मी इतकी वैतागून गेलेली आहे. आता मागच्याच आठवड्यात मी निरमा लावून पुसलेलं होतं आणि परत आता ही बघा फरशी आता ह्याच्यामुळे काळी झाल्यामुळे मला परत पुसावं लागणार आहे. किती करणार बघा मी. डोकं आऊट झालं माझं आता. हो ना, एवढा भयंकर कचरा किती आहे, किती घाण. मी तर शॉक आहे. तेच तर घरामध्ये खूपच धुळेचे आहे. मी परेशान झाली आता, खूपच परेशान होऊन गेली मी. हे घे थांब, छोटा झाडू. बेसिन खालचं पण करतो, त्याच्या खाली पण जायचं जळमट्या खूप होत आहे. आता शिवराज त्या दिवशी पुसला होता ना, परत तेच होत आहे माहिती. कोमल ऋतुजा डोकं आऊट झालं माझं. त्या जाया जळमट्या होत आहेत. हा, आता जाळ्या फक्त भाग बाकी आहे काढले सगळे. कुठल्या बाथरूमच्या जवळचं ना, किचनचं केलं ना ते पण. हो, किचन नाही जास्त. असं वाटतं हे अळ्या मोठ्या ब्लॅक कलरच्या. अरे मग काय मध्ये काही निघून पडतात. हो, काम करा कोमल तू. तर बघा, कोमलला वाकून काही कामं नाही करायची आहेत. तर म्हटलं कोमलला तू उभ्या थोडंसं झाडून घे, सगळ्या जाळ्या जमाट्या काढण्यासाठी मला मदत कर. आणि मी सगळे खालची साफसफाई करते आणि निरमा लावून परत पुसते, कारण फरशी होऊन जाते खूप काळी. तर आज म्हटलं सगळं किचनची आणि सगळ्या रूम्सच्या जाळ्या काढून सगळे नाही का थोडी बहुत साफसफाई करून घ्यावी. दर आठवड्याला मला हे करावं लागतं. नेहमीची कामं तर मी करतेच बरं का, तरी पण हे होत राहतं. काय करणार आहे. आता परत मला डब्बे वगैरे घासावे लागणार आहे. आधी महिन्याला तरी करायचे, आता मला सारखंच करावं लागतं. तर बघा, हा शू रॅक पण बघा मागच्या 3-4 दिवसापूर्वीच मी पुसलेला होता. आणि परत याची अवस्था बघा. इतकी धूळ येते ना, इतकी धूळ, मला काही समजतच नाही की कुठून येते एवढी ही धूळ. आणि खरंच साफसफाई करून ना मी वैतागली. ऑलरेडी माझी इतकी तब्येत खराब आहे. आणि किती करणार सांगा. हे दारात असतं, आपल्याला चांगलं नाही वाटत. येणारे जाणारे बघत असतात. आणि त्याच्यामुळे कसं आहे, आपल्याला स्वच्छता तर ठेवावीच लागते. आणि प्लस कसं होतं की आपले हात वगैरे लागतात चप्पल काढण्यासाठी. मग ती सगळी धूळ नाही का आपल्या हाताला लागते. आपण कुठे बाहेर जाणार असतो, मंदिरात जाणार असतो. तर आता बघा, इथे कोमलला म्हणलं हे पडद्याचे रॉड पुसून घे थोडेसे. तर बघा, आता जरा झाली आहेत कामं, थोडीशी कामं झाली आहेत. अजून कपडे मला धुवायचे आहेत. चहा पाणी वगैरे करून झाला. रूम सगळी निरमा लावून पुसली मी. इतकं काय, इतकं घाण आमचं ते घरामध्ये धूळ येते, इतका विचार पडतो ना, काही विचारू ना. काय झालं, थोडा आराम करतात आता मुलं. म्हटलं जरा आराम करा, थकून गेले सगळेजण. एक तर ऑलरेडी ऋतूला तेवढं बरं नाही आहे, डोकं वगैरे दुखणं खूप आहे. आणि थोडी भीती पण वाटत राहते मला. आता काय करू, काही टेन्शन म्हणजे मागच्या वेळेसारखं व्हायला नको म्हणून थोडीशी मी घाबरत आहे. तर तिला ना म्हणजे कसं होतं, आता व्हिडिओचं टेन्शन मी काही देत नाही बघा. रोज काही व्हिडिओ मी बनवत नाही, कारण तिला ऑलरेडी तिचा अभ्यास आहे. त्या दिवशी तिचं खूप डोकं दुखलं सकाळपासून पेपर होईपर्यंत. म्हणजे तो रात्रभर पण डोकं दुखलं, तो दिवस, दुसऱ्या दिवशी रात्र. मग मी कशी तरी गोळी अरेंज केली, गोळीने पण तिला राहत नाही, असा तिचा प्रॉब्लेम आहे. मग म्हणलं व्हिडिओ आता कशी बनवू नाही का, तर तिचा अभ्यास पण आहे. मग व्हिडिओमध्ये एडिट करा, हे करा, असतंच थोडंसं. तर एक दादा नाही का मला म्हणत होते यूट्यूबवरती चॅनल कसं क्रिएट करायचं. हो, चार्जिंगला लावते थांब. तर त्या दादांनी नाही का मला मागितली हेल्प जरा. तर मी म्हटलं चला ठीक आहे, मी व्हिडिओ बनवेल. पण आता कसं आहे, ऋतुजाची पेपर चालू आहे, तर त्याच्यामुळे दादा थोडंसं मला वेळ लागेल, पण मी तुम्हाला नक्की मदत करेल बरं का. तर आता कसं आहे, ऋतुजाचा अभ्यास पण आहे. ऋतुजा ॲक्च्युली 12वीमध्ये आहे. बहुतेक तुम्ही नवीन असाल. आणि ह्या दादाने मला लाईव्हवरती विचारलं होतं, तर बहुतेक तुम्ही नवीन असाल, तुम्ही काही माझे व्हिडिओ पाहिले नाही. तर कसं आहे, ऋतुजाचा प्रॉब्लेम आहे. आणि आता प्लस तिची ना 12वीची बोर्डची एक्झाम आहे. तर तिला असतो अभ्यास काही तिने इतकं वर्षभर तिला बुक्स वगैरे नव्हते, काय नव्हते, त्याच्यामुळे ती काही तेवढा अभ्यास तिचा झालेला नव्हता. आणि आता कसं आहे ना, एक्झामच्या वेळेला म्हणजे कसं आहे, मी आता हा व्हिडिओ नाही का बनवणार नव्हती, पण म्हटलं तुम्ही खूप वाट बघत असाल ना, म्हणून हा व्हिडिओ मी बनवते बघा. तर व्हिडिओ तुम्हाला मी नक्की कसा क्रिएट करायचा यूट्यूबवरती चॅनल, ते मी तुम्हाला नक्की मदत करेल त्याबद्दल. त्याची काळजी करू नका. आणि सिंपल साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल बरं का.
पण कसं आहे थोडंसं तुम्हाला वाट बघावी लागेल. कसं आहे ऋतुजाचा अभ्यास पण आहे ना जरुरी. तर थोडे दिवस तुम्ही थांबू शकत असाल तर नक्की थांबा. फार काही अवघड नाही आहे तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही मला जेव्हा तुम्ही लाईव्हवरती चॅट केली तुम्ही मेसेज करू शकताय. म्हणजे तुमच्याकडे ईमेल आय डी ऑलरेडी बनलेली असेल. स्टार्टिंग तुम्हाला ईमेल आय डी लागते बरं का. आणि ईमेल आय डी तर मला वाटते तुमच्याकडे ऑलरेडी बनलेली आहे. तर फार काही अवघड नाही आहे. खूप सोपं इझी आहे. तसं हे सगळं यूट्यूबचं काही करायचं आहे ना ते माझी मुलंच करतात बरं का. आणि मी काही तेवढं म्हणजे इन्वॉल्व नसते ह्याच्यामध्ये. मला बाकीची कामं असतात ना घरची वगैरे आणि प्लस माझी तेवढी तब्येत काही चांगली नसते. पण मी काही एवढं लक्ष नाही देत. कसं आहे अगदी 5 मिनटाचं काम आहे बघा चॅनल खोलणं. तर ऋतुजा पण तुम्हाला एक्सप्लेन करू शकते आणि मी पण तुम्हाला करून देऊ शकते. तर कसं आहे मागे काय झालं होतं मी तुम्हाला एक सांगते. मागे जेव्हा मला मदत हवी होती म्हणजे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मी खूप साऱ्या यूट्यूबर्सला मेसेज केलेले होते बरं का. पण काही लोकांनी इग्नोर केलं. म्हणजे बऱ्यापैकी इग्नोरच केलं सगळ्यांनी मला. त्यांना चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. त्यांना असं वाटत होतं की मला इंग्लिश येत नाही आहे किंवा मी चॅनल मॉनिटाईज नाही करू शकत आहे. पण माझा प्रश्न वेगळा होता की मला जे प्रश्न विचारायचे होते जे प्रत्येक लोकांना जे प्रश्न पडतात की किती स्टार्टिंगला बेसिक प्रश्न. हां तर म्हणजे कसं आहे बेसिक प्रश्न म्हणजे माझं काय तुम्हाला सांगते. मॉनिटायझेशन आम्हाला येत नाही असा प्रश्न नाही आहे. माझी मुलं इंग्लिश मिडियममध्ये आहे आणि मी त्यांना शिकवले म्हणजे विचार करा आम्हाला कितपत येत असेल. पण आता कसं होतं आहे की ज्या बेसिक गोष्टी असतात म्हणजे किती व्ह्यूजवर किती डॉलर मिळतात आणि ॲडचं कसं म्हणजे बाकी युट्यूबरला पहिल्यांदा पडतात. हां जे नवीन युट्यूबरला सांगत नाही युट्यूब. हां जे कोणी सांगायला नाही बघत. आता मी म्हटलं ह्यांना बेसिक माहीत असेल ना. आता बघा ज्या सिच्युएशनमध्ये मी जेव्हा चॅनल चालू केलं ना आणि आताही तीच परिस्थिती आहे. आम्हाला प्रॉब्लेम आहे मनी प्रॉब्लेम आणि आम्हाला काय करत होतं डाटा पॅक टाकावा लागत होता. जो रिचार्ज करावा लागत होता तो खूप महाग आणि आमची परिस्थिती म्हणजे एकदम डाऊन. तर मग ते रिचार्ज करा हे करा एवढे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा. मुलांचा म्हणजे ऋतुजाचा अभ्यास राहून जात होता आणि त्या तब्येतीत मी तशीच आम्ही व्हिडिओ बनवत होतो. पण एक अपेक्षा असते ना की आपण म्हणजे आपण चॅनल क्रिएट करतो आहे पण आपल्याला किती मिळणार किती पैसे मिळणार काय मिळणार एवढंच विचारायचं होतं बरं का. पण एवढे म्हणजे असे काही लोक गेलेली केस आहेत. इग्नोर केलं काही लोकांनी. म्हणजे मदत म्हणजे ना काय माणुसकीच नाही आहे समजा की त्यांचं सगळं चॅनलचं सुरू आहे तर त्यांनी कुणाला मदत नाही करायची असे त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. तर मला खूप लोकांनी म्हटलं की जाऊन तुम्ही यूट्यूबवरती बघा वगैरे. तर यूट्यूबवरती तर सांगतात ना बाकीच्या गोष्टी सांगतात की मॉनिटाईज कसं करायचं काय करायचं. पण आम्हाला त्याची गरज नव्हती कारण आमचं घोडं अडकलेलं होतं आधार कार्डाचा ॲड्रेस. तर ते जरुरी आहे का हे मला विचारायचं होतं बरं का. पण तिथेही म्हणजे मदत करायला तयार नाही. म्हणजे खूप लोकांना असा प्रश्न म्हणजे ते हसत होते. लोकांना असा प्रश्न पडला होता की हिला येतच नाही मॉनिटाईजच नाही करायला येत. आता विचार करा इंग्लिश नसेल येत म्हणून ही चॅनल मॉनिटाईज नाही करू शकत आहे. ही गोष्ट नाही आहे. ही गोष्ट अशी होती की आम्हाला सगळं बेसिक नॉलेज हवं होतं की किती व्ह्यूजवर किती पैसे मिळतात काय मिळतात. तर हे तर नंतर कालांतराने आता मी जेव्हा मॉनिटायझेशनसाठी टाकलं ना तेव्हा तर ते मला समजलंच. पण एक असते ना माणुसकी नावाची गोष्ट ते नाही आहे बरं का लोकांमध्ये अजिबात नाही आहे. बघा कसं आहे ना की ॲज अ माणुसकीच्या नात्याने पण कोणी काही मदत नाही केली. म्हणजे त्यांना वाटतच नव्हतं बहुतेक की माझं काही झालं पाहिजे की माझी काही हेल्प झाली पाहिजे नाही का. असतात काही लोक असे जलस फील करणारे. तर आणि मुख्य म्हणजे ना त्यांना येतच नव्हतं. त्यांनी कुणाला तरी इकडे तिकडे विचारून केलेलं होतं. बरं आता मी म्हणते तेवढं तरी तुम्हाला माहीत असेल ना की किती $100वरती किती मिळतात किंवा कशावर काय होतात. आता बाकी यूट्यूबर सांगतात बरं का जे काही त्यांचे चॅनल आहे टेक्निकल चॅनल ते लोक तर सांगतात. पण मला ना त्यांच्यावरती विश्वासच बसत नाही. तर त्याच्यामुळे कसं की जे खरंच यूट्यूबर आहेत आणि त्यांची इन्कम होते तर मला त्यांना विचारायचं होतं जाणून घ्यायचं होतं. पण नाही केली माझी मदत कोणीच नाही केली. तर एनिवेज तर काही इश्यू नाही. मी तुम्हाला नक्की मदत करेल दादा. ज्या कुणाला विचारायचं असेल ना ते मला विचारू शकतात. आणि सांगते तुम्हाला काही सबस्क्रायबर ताई होत्या ना त्यांना तरी थोडं नॉलेज होतं. म्हणजे बहुतेक होऊ शकते काही कुणाचं बघून किंवा त्यांचं कोणी संपर्कात यूट्यूबर असेल वगैरे त्यांना तरी माहीत होतं बरं का. ते तरी मला सांगत होते की एवढे डॉलर मिळतात. पण ॲडचं काय किंवा बाकी गोष्टी काय नाही का असे खूप प्रश्न होते. आम्हाला खूप प्रश्न पडलेले होते. तर म्हणून नाही का कधीही कुणाची मदत करायला हवी. मी माझ्याच्याने जेवढी मदत होते तेवढी करते. ह्याच्या आधी पण जेव्हा माझ्याकडे पैसे असायचे तेव्हा मी करायची कुणाची ना कुणाची मदत. आता
नाही आहे तरी पण ज्या पण पद्धतीने कुणाची हेल्प करू शकतो ना ते मला नक्की करायला आवडेल बघा. आणि दादा तुम्हाला मी नक्की हेल्प करेल चॅनल क्रिएट करण्यासाठी वगैरे. जे पण तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतील ना मी तुम्हाला नक्की सांगेल. तर काय करा माहिती आहे का, तुम्ही इन्स्टावरती मला फॉलो करा. इथे यूट्यूबच्या सगळ्या डिटेल्स आपल्याला सांगता येत नाही बरं का, कारण काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात. आम्हाला तर सध्या अजून काही इश्यू नाही आहे, आम्हाला त्यांनी असं काही अजून डिटेल्स सांगितलेले नाही आहे. पण आम्ही करतो आहे काही एक स्टेप आम्ही प्रोसेस करतो आहे. ते नक्की तुमच्याशी मी शेअर करेल. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात, मी नक्की त्यांना हेल्प करेल. आणि आता मी इथेच व्हिडिओ सेंड करते बघा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त कोणालाही म्हणजे कधीही वेळ कधी कोणती येईल सांगता नाही येत. माणसाने ना एक चांगली भावना ठेवावी मदतीची. आणि मदत फक्त अशी वरवर नावाला करू नये बरं का, कारण कोणी नाही जरी बघितलं तर परमेश्वर बघत असतो की कोण कितपत चांगलं आहे, ते कोण किती चांगल्या मनाने मदत करतं आहे हे तर मला कळते. पण मी बोलून नाही दाखवलं नाही का. काही लोक अशी भेटले आहेत, पण जाऊ द्या. एनिवेज जसं असेल तसं असेल. काही आपल्याला चांगले लोक मिळतातच ना, चांगल्या ताई मिळतात, जसे की सबस्क्रायबर्स ताई चांगले मिळालेले आहेत मला. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.